सुधारणेसहित मंजुरीस टाकत आहे. सुधारणा मंजुरीस टाकत आहे. ज्यांना मंजूर असेल त्यांनी हात वरती. सन्माननीय विरोधी पक्ष नेते, ह्या विषयावर आपण चर्चा करूया. सन्माननीय सदस्य काय सांगतात, कारण ज्या कार्यक्रमाचा उल्लेख आपण करता त्या कार्यक्रमाला मीही उपस्थित होते आणि जे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं त्याचं जसं आयुक्त साहेब तिथं उपस्थित होते तसं मीही ऐकलेलं आहे त्यांनी काय बोलले ते. आधी सन्माननीय सभागृह काय बोलतंय ते ऐकून घेऊ द्या. उपमहापौरही बोलतील, आयुक्त साहेब बोलतील, त्याच्यानंतर मीही बोलणार. त्याच्यामुळे आपण हा वादविवाद स्पर्धा नाहीये इथं. सन्माननीय सदस्य आपण बसा जरा. सगळ्या सदस्यांचं आपण याच्यासाठी मत घेणार आहोत. प्रत्येक सदस्याला बोलायचा अधिकार आहे. प्रत्येक सदस्य जसं सुरत ठरावाला टाकला नाहीये मी सुधारणेसाठी मंजुरी घेतलेली आहे. ठराव ठीक आहे. मुख्यमंत्री बोलतात त्याला कोणीही विरोध करत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय नाहीये, हा विरोध नाहीये. आज सन्माननीय कसं आहे माहिती आहे का, विरोधी पक्षनेता साहेब आपल्याला नाही महापौरांना उद्देशून बोलतो मी. एकतर मागच्या जेव्हा सभागृहाचा प्रस्ताव त्यांना आपण उपस्थित नव्हता, त्या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने त्या भूखंडावर नाही तर दुसऱ्या भूखंडावर वाटप करण्यात यावा हा सभागृहाचं मत तिथं व्यक्त करण्यात आलं. त्याच्यामुळे जी चर्चा आपल्याला माहीत नाही, उगी मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून म्हणजे काढलेला शब्द वेगळ्या दिशेने सभा भरकटण्याचा प्रयत्न केला जातो किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही बोलतो. तो प्लॉट नंबर काढता अभिनंदन प्रस्ताव बरोबर आहे. आम्हाला अभिमान आहे की आमचा मुख्यमंत्री, संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा परीनं निर्णय घेतो. ज्या दिवशी तेज बहादूर त्यांच्या शहीदीच्या अनुषंगाने जेव्हा 350वा तो दिन तिथं साजरा होतोय आणि अशा शिखर समुदायाच्या भावनांचा आदर करत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी होणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला ते नाव देण्यात येईल असं जाहीर केलं. आम्हाला साथ अभिमान आहे. परंतु दिशाभूल करू नये. प्लॉट नंबर वगैरे अजून ठरलंय का आपण ठरवणार आहोत. या संदर्भात आपण नसताना विषय करणार. तुमच्या मताशी सहमत आहे. याबाबतची पूर्णपणे माहिती मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागून घ्या की मुख्यमंत्री साहेब तुम्ही आपल्या सभागृहाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवावं आणि मुख्यमंत्र्यांना माहिती घ्यावी की तुम्ही जे जे नाव दिलेलं आहे, जे शिखांचे नवे धर्मगुरू गुरु तेग बहादूर साहेब जे नाव दिलेलं आहे ते तुम्ही भूखंड क्रमांकाने कुठल्या प्लॉटला दिलंय, कुठल्या सुपर हॉस्पिटलला दिलंय, त्याबाबत मी तुम्हाला विनंती करतो महापौर मॅडम की तुम्ही सर्वजणांची विनंती की माहिती मागून घ्या. माहिती मागून घ्या बोललो ना आम्ही. आता दिवसा काय करतो. सन्माननीय सदस्यांनी शांत राहा. बाकी सदस्यांना पण बोलायचं आहे. सन्माननीय सदस्य पूनम पाटील मॅडम बोलतील. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय सभागृह, सन्माननीय पत्रकार, हा जो विरोधी पक्ष नेत्यांनी जो ठराव मांडलेला आहे जो अभिनंदनाचा, त्याच्यावर मला इतकंच बोलायचं आहे की जे मुख्यमंत्री आपले सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या हिंदवी चादर या माध्यमातून, या प्रोग्रामच्या माध्यमातून
जो नाव जाहीर केलेलं आहे, मला फक्त इतकीच माहिती पाहिजे मग तो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या नवी मुंबईमध्ये कोणत्या प्लॉटवर आहे. कारण हा जो डिस्कशन चालू आहे तो माझ्या प्रभागामध्ये येतो आणि तो सेक्टर 15 प्लॉट नंबर 4 आणि हा प्लॉट मला अजून एक इथे सूचना मला सांगायचं आहे सभागृहाला की हा जो हॉस्पिटल होतोय तो अत्यंत महत्त्वाचा आहे आमच्या प्रभागाला देखील आणि संपूर्ण नवी मुंबईला. कारण हा संपूर्ण नवी मुंबईमध्ये जी आरोग्य सेवा आहे, मी आरोग्य सभापती राहिलेली आहे, त्याच्यावरती 2-2.5 वर्ष मी काम केलेलं आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत देखील मी त्या आरोग्य सेवेवर आम्ही काम करत असतो आणि तो करत असताना कित्येक तिथे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात नवी मुंबईच्या जनतेला. आणि हा जो हॉस्पिटल होत आहे नक्कीच संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेला याचा फायदा होणार आहे आणि हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे. आणि हा होत असताना मला डेप्युटी CM आमचे जे महाराष्ट्राचे सन्माननीय आणि आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांचे देखील अभिनंदन करायचे. कारण त्यांनी हा जो प्लॉट आहे तो नवी मुंबईकरांना 0 व्हॅल्यूमध्ये दिलेला आहे, GST देखील रद्द केलेली आहे आणि त्याची सोशल प्राईस मध्ये हा प्लॉट तिथे देण्यात आलेला आहे. तर नक्कीच त्यांचा इथे नाव इथे जाहीर कोणी केलं नव्हतं आणि तो झाला पाहिजे. आणि मी महाराष्ट्राच्या CMचं देखील इथे कॉंग्रॅच्युलेशन्स करेन की त्यांनी हा जो हिंदची चादर संपूर्ण नवी मुंबईमध्ये इतक्या छान प्रमाणामध्ये त्यांचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर सिंग यांचं नाव देण्यात येत आहे, त्यांचं देखील मी अभिनंदन करेन. आणि नक्कीच हा जो कन्फ्युजन सभागृहाला निर्माण केलेला आहे की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला त्यांनी जो तुमच्या सगळ्यांचा समावेश त्यांनी सांगितलं होतं की हा नाव जाहीर केला होता, मग नक्कीच मला या सभागृहाला माहिती पाहिजे की तो प्लॉट कोणता आहे, तो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोणता आहे आणि ह्याचं उत्तर देण्यात यावं. धन्यवाद. सन्माननीय सूरज पाटील साहेब बोला. पण मी परवानगी मागितली तुम्ही माझ्यावर दुसराच परवानगी रोजच बोलायला सन्माननीय सदस्य विषयावर बोला. सन्माननीय सन्माननीय पाटील मॅडम तुम्ही तुम्ही बोलला. सन्माननीय सदस्य तुम्ही विषयावर बोला. मला रोज बोलायचा अधिकार आहे. त्या दिवशी आम्ही सभागृहात नव्हतो, त्या दिवशी ते बोललेले भरपूर वेळ या विषयावर बोललेले, तर त्यांनी आता नाही डिस्कस. सन्माननीय पाटील मॅडम आपल्याला बोलायचा वेळ दिलेला, तुम्ही भरपूर वेळ बोलू शकत होता, तुमचं बोलणं झालेलं आहे, आता दुसऱ्या सदस्याने बोलू द्या. महापौर मॅडम, पहिली गोष्ट आहे हा अभिनंदनचा प्रस्ताव सोडत आहे. दुसरी गोष्ट हा की सन्माननीय सदस्य कोणी सुद्धा हा कुठल्या प्रभागातला उल्लेख नाहीये, तर हा विरोधी पक्ष त्यांनी जे टाकलं चुकीचं की दुरुस्ती विनंती केली, त्याच्यामुळे तो प्रभागातला आपलं बोलून सन्माननीय सदस्य विषय सन्माननीय बाकी सदस्यांना बसायला सांगा. ठीक आहे, पॉईंट मांडण्यासाठी सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय महापौर माझ्या घेतलं ना पॉईंट ऑफ ऑर्डर सगळे उठले ऐका ना माझ्या ठीक आहे. मॅडम तुम्ही बसा, तुम्ही
सन्माननीय बरोबर तुम्ही मला द्या माफी मागा. तो बसला. सर्व सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे सभागृहात शांत पाळण्याने सगळ्यात खाली बसा. सन्माननीय सदस्य सदस्याचा अपमान केलाय. सन्माननीय सर्व सदस्यांना सन्माननीय सर्व सदस्य खाली बसा. सन्माननीय सर्व सदस्य बसावी. सन्माननीय सन्माननीय आमचे मॅडम सन्माननीय सर्व सदस्य बसावी. सन्माननीय सदस्य माफूर मॅडम बरोबर आहे. सन्माननीय सदस्य आमचे मॅडम आता जो सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आमचे मॅडम आपण फार चुकीचं बोलताय. सभागृहात एक तर कोणाला उद्देशून बोलायचं नसतं. सभागृह इथं अध्यक्ष म्हणून मला उद्देशून बोला आणि जे आपण बोललात आपले ही स्वीकृत सदस्य आहे. स्वीकृत सदस्याला बोलण्याचा अधिकार नाही असं कोणी सांगितलं आपल्याला? स्वीकृत सदस्य सभागृहात बोलू शकतात फक्त मत मांडू शकत मतासाठी हात वर करू शकत नाही. आपण पहिल्यांदाच या सभागृहात बहुतेक आपण ते नियम वाचा आणि त्याच्यानंतर बोला. आता आपण जे बोलला सदस्यांना उभे राहून माफी मागा त्यांची. मॅडम सगळ्यात पहिली गोष्ट महापौर महोदय
सन्माननीय विरोधी पक्षनेता आपण ज्येष्ठ सदस्यांना आपण सदस्यांना बोलायचा अधिकार आहे. आपल्याला सदस्य बोलतोय आणि तुम्हाला इथं बोलायला अधिकार आहे, तिथं सदस्याचा अपमान करण्याचा त्यांनी शब्द मागे घ्यायला पाहिजे. आपण ज्येष्ठ सदस्याचा अपमान करण्याचा बोलायला अधिकार आहे. माफी मागायला दिवस पकडा. माफी मागायला दिवस करा. माफी मागायला दिवस करा. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय महापौर, सन्माननीय सदस्य आपण बसा म्हणजे त्यांना बोलता येईल. सगळ्यांनी बसा. सन्माननीय सदस्य आपण आपले शब्द मागे घ्या आणि ह्याच्या पुढे लक्षात ठेवा जे आहेत ते सगळे ज्येष्ठ आता बोलत होते जे सदस्य भोईर साहेब मी त्यांचा मान राखते कारण ते ज्येष्ठ आहेत आणि तेही स्वीकृत सदस्य आहेत. आपण जेव्हा दुसऱ्याविषयी बोलता तेव्हा 4 बोटे आपल्याकडे असतात हेही लक्षात ठेवा. बोला. सन्माननीय महापौर मॅडम, मी बोललेले शब्द मागे घेते पण मी माफी मागणार नाही कारण आमचे जे स्वीकृत नगरचे पेपर एक ज्येष्ठ आहेत हा. आणि ते आणि तुला मॅडम